काय म्हणाले डॉक्टर? काय नाही, नॉर्मल आहे म्हणाले, काही घाबरण्याचं कारण नाही. पण मग तू एवढी पॅनिक कशाला झालीस? मला खाल्ल्यावर असं जरा मळमळल्यासारखं झालं. मला वाटलं मला काही होत आहे की काय. तनया, आम्ही सगळे आहोत तुझ्यासोबत. हं. काही होणार नाही, शांत हो. कोणी सांगितलं होतं तुला पिझ्झा खायला? लकीली आत्ता काही झालं नाही. खरंच काही झालं असं तर? अखिल, पण तनया मला सांग, तुला त्रास होतोय की तू घाबरली आहेस? घाबरलीये. हं? घाबरली? पण का? हं? मी सांगते ती का घाबरली ते. ठीक आहे. काय? रेस्ट इन पीस. पिझ्झा खाल्लास, ईश्वर तुझ्या आत्म्याला शांती देव. काय? हं? हे रे? हे काय? तनयाला धमकी दिल्यासारखं वाटलं असणार म्हणून ती घाबरली. हो ना ग? पण हा प्रकार काय आहे नेमका? मी पण तेच विचारते. हा सगळा काय प्रकार आहे तनया? काय प्रकार? काय हा प्रकार काय आहे सांग ना. अगं शांत कायस, बोल. आई मला नाही माहित हा काय प्रकार आहे. तू हे सगळं पाहिलं होतंस तर आम्हाला का नाही सांगितलंस ग? मला वाटलं तुम्ही सगळे घाबराल. अगं मग आत्ता काही वेगळं झालंय का? सगळे घाबरलेत आता बघ. ही तनया, अशी का ग वेड्यासारखी वागलीस? अशा अवस्थेत तुला जर्रा जरी काही झालं ना तरी तू लगेच सांगायला पाहिजे आम्हाला. आणि तू जरा स्वतःच्या परिस्थितीचा विचार कर ना. काय अवस्था आहे तुझी आत्ता? खरंच काय झालं असं तर? पोटातल्या बाळाचं काय? बाय का तुझ्या पोटात बाळ आहे, विसरतेस का तू?